4 दिवसापूर्वी सुरू झालेला जो बस कंडक्टर मारहाण प्रकरण जे काही क्षुल्लक कारण होतं ते आता सध्या चिघळताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आता आम्ही सध्या आहोत बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानका परिसरात। एकंदरच आपण पाहतोय संपूर्ण परिसर सध्या शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवाशांची वर्दळ कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन्ही राज्यामध्ये एकंदरच तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि दोन्ही राज्याच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी परिवहन खात्याला याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही बसेस सेवा सध्या बंद आहेत। आजचा 4था दिवस आहे आणि एकंदरच या सर्व फलाटावर आपण पाहतोय प्रवाशांची जी काही वर्दळ असते ती सध्या कमी आहे। आणि हे सध्या जे चित्र पाहतोय हे कर्नाटकाच्या गाड्यांचे चित्र, पण महाराष्ट्राची कोणतीच गाडी आता आज गेले 4 दिवस झाले बेळगावात आली नाही। आणि विद्यार्थी व कामगारांची वर्दळ एकंदरच कमी दिसताना पाहायला मिळते आणि अनेकांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतोय आणि बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि कालच पालकमंत्र्यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं की याला कुठेतरी भाषिक जो काही रंग आहे तो देऊ नका आणि तात्काळ हे सगळं वाद तुर्तास थांबवा, कारण दोन्ही राज्याच्या विकासावर परिणाम होतोय। अमित कोळेकरसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।